तुमच्या मागे कामाचा माणूस उभा होता आणि आमच्या मागे बिनकामाचा माणूस उभा होता. या देशाच्या सीमेवरती जे सैनिक या देशासाठी सीमेचं रक्षण करण्यासाठी गोळी खायला तयार असतात, गोळी खायला, ही गोष्ट त्यांच्या पायाच्या माती एवढी पण नाही जेवढी आपण डेअरिंग करतोय. काय होणार बोललो, घाबरायचं कशाला? आपण घाबरलो याचा अर्थ आपण कुठेतरी चूक आहे. बरोबर आहे. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत आणि केलेल्या कर्म देवावरती विश्वास होता. तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे पळाले, सर्व चांदऱ्याप्पांचा परिवार असेल, आमचा परिवार, राहुल आहे, सागर आहे, नरेंद्र शशी, किरण आहे, इथं उपस्थित समीर आहे, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद, या राज्याचा कामाचा माणूस अजितदादा पवार यांनी डोक्यावरती हात ठेवला. मगाशी बाबूराप्पा म्हणले मग आरटीआय मध्ये माहिती काढा मी किती बजेट आणले. मी या ठिकाणी बाबूराप्पांचं मनापासून अभिनंदन करतो. 4 वर्ष ते पण नगरसेवक नव्हते, मी पण नव्हतो, पण बाबूराप्पांची कामं काय थांबतच नव्हती. नुसता निधी, नुसता निधी. पण या ठिकाणी आपण मी सांगतो, तुमच्या मागे कामाचा माणूस उभा होता आणि आमच्या मागे बिनकामाचा माणूस उभा होता. बरोबर आहे का नाही? काय करणार आम्ही? 4 वर्ष असेच पदाच्या खर्चातून त्या ठिकाणी नागरिकांची कामं केली. एवढं करून पक्ष वाढवला, पक्ष टिकवला काही नाही बाबा, आपण सगळे निवडून आले पाहिजे. माझ्यावरती जात शब्द देऊन गोड बोलून सगळे त्यांनी शब्द देता शेवट गोड करण्याचा त्यांनी तो कडू केला. पण माझ्या मायबाप जनतेने शेवट खऱ्या अर्थाने गोड करून दाखवला.